चालीसगांव के कन्नड़ घाट में मिले शव के मामले में एक बड़ी जानकारी सामने आई है। मृतक की पहचान जगदीश झुलाल ठाकरे के तौर पर हुई है और उनकी हत्या राजनीतिक दुश्मनी के चलते अपहरण कर उन्हें गोली मारकर की गई थी। पुलिस जांच में पता चला है कि जगदीश झुलाल ठाकरे इनकी हत्या उनके गांव में चल रही राजनीतिक दुश्मनी के कारण हुई है। बदमाशों ने उनका अपहरण किया और फिर सिर में गोली मारकर उनके शव को कन्नड़ घाट के बोदड़े इलाके में फेंक दिया था। इस मामले में चालीसगांव ग्रामीण पुलिस और लोकल क्राइम ब्रांच ने मिलकर कार्रवाई करते हुए 3 संदिग्धों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार किए गए आरोपियों में वीरेंद्र सिंह उर्फ विक्की तोमर, शुभम सावंत और अशोक मराठे शामिल है। पुलिस की शुरुआती जांच से ये साफ हो गया है कि ये हत्या गांव के राजनीतिक विवाद का नतीजा है। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है। ऐसी जानकारी शुक्रवार को हुई पत्रकार परिषद में पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने दी है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। 29 जून रोजी कन्नडघाट चालीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक रोडपासून अंदाजे 200 मीटरवर एक पुरुष मृतदेह सापडले होते। पुरुष मृतदेहाचा अंदाज वय 40 ते 45 होते आणि ही सुरुवातीला अनोळखी मृतदेह होते। आम्ही त्याचे फोटो आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आम्ही प्रसारित केले होते। मग तिथं धुले ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल होते आणि त्याचं ओळख पटलं होतं। त्याचं नाव होतं जगदीश झुलाल ठाकरे। मग ओळख पटल्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टम करून घेतलं होतं। पोस्टमॉर्टममध्ये ही निष्पन्न झालं की त्यांचं डोक्यावर 2 बुलेट झाकून त्यांना हत्या केलं, या गोष्टी निष्पन्न झालं। मग पुढील तपासामध्ये त्यांच्याच गावातलं काही माणसांनी पॉलिटिकल रायव्हलरीमध्ये ह्यांची हत्या केलेली आहे असे निष्पन्न झाले होते। मग त्या अनुषंगाने आम्ही 3 आरोपींना अटक केलं। 3 आरोपींचं नाव आहे शुभम सावंत, अशोक मराठे, दोन्ही तेच गावाचं आहे। गावाचं नाव होतं मोरदड जुले आणि तिसरा एक आरोपी होता, हे दोन्ही मुख्य आरोपींचं एक मित्र होता चालीसगावचा रहिवासी वीरेन गोविंद सिंग तोमर। ह्यांना देखील त्यांनी मदत केली म्हणून त्यांना देखील आम्ही अटक करण्यात आलेलं मर्डरच्या गुन्ह्यामध्ये। त्यांना त्या गावामधून काहीतरी वाढदिवसाचा साजरा करू, पार्टी करू अशा कारणा सांगून त्यांना कन्नड घाटात आणलं होतं। त्यांना चांगला दारू पाजून त्याच्यानंतर त्यांना फायर करून त्यांना मर्डर करण्यात आलेलं हे निष्पन्न झालं। राजकीय कारण नेमकं काय होतं? काय राजकीय पार्श्वभूमी? ते त्यांचं जे मयत इस्मानचा वाईफ जे कंप्लेनंट आहे त्यांनी असं मेन्शन केलं की त्यांना दोन्ही लोकल ग्रामपंचायतमध्ये दोन्ही अलग अलग पॅनलमध्ये आहे आणि येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये ह्या माणसं राहिले की त्यांचं राजकीय भविष्यात धोकादायक राहील म्हणून त्यांना मर्डर केलं म्हणून जे मयत झालेलं इस्माईल त्यांचं मिसेस कंप्लेनंट आहे त्यांनी असं सांगण्यात आलेलं आहे। या विषयावर आमची तपास चालू आहे।